बरं, तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेमध्ये आहात. तुम्ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची शिवसेना पाहिलेली आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये जो काही लोकांनी जो वेगळा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले पक्षापासून. पक्षही विभागला गेला. तर आधीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामधला काय फरक वाटतो? नाही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना ही शिवसेनाच आता आहे. निश्चित मधल्या काळात जी काही बंडखोरी म्हणा, गद्दारी म्हणा, जी काही झाली, खरं तर ही व्हायला नव्हती पाहिजे. पक्षाच्या व्यासपीठावर या सगळे विषय अ, मांडता येतात, मार्ग निघू शकतात असं मी मानतो. झाले ना, आमचे कित्येक वेळ झाले असेल वेगवेगळ्या विषयात मतभेद होतात. परंतु मतभेद होणं म्हणजे घरात काही ढेकणं झाले म्हणून काय घर जाळणं हा काही प्रकार योग्य नसतो. अ, परंतु ज्या पद्धतीनं शिवसेना आता आता तर आता तर फार व्यावसायीकरण झाले राजकारणात असं मी मानतो. म्हणजे सगळ्या ठिकाणी पावलोपावली नवीन कार्यकर्ते, नवीन लोक सगळेच व्यावसायिक झाले. व्यावसायिक ह्या अर्थाने की मी आज कामाला लागल्यावर लगेच उद्या मला काय मिळते ही मेंटॅलिटी कार्यकर्त्यांची झाली. मग नेत्यांच्या मागे लागणं, चापलुसी करणं हे पण धंदे झाले. आधी हे प्रकार मुळीच नव्हते. मला असं वाटत नाही की नेत्यांना काही कार्यकर्त्यांनी सांगायची गरज पडेल आणि ज्या नेत्याला कार्यकर्त्यांनी सांगावं लागतं मग तो नेताच नसतो. समजा मी आज कार्यकर्ता आहे तर माझ्या नेत्याला मी सगळं माहिती पाहिजे किंवा मी नेता असेल तर माझ्यासोबतचे जे कार्यकर्ते ते मला सगळं माहिती असले पाहिजे. त्यांना काय दिलं पाहिजे, कधी कोणाला न्याय दिला पाहिजे याचं नॉलेज मला असलंच पाहिजे, तरच मी नेता होऊ शकतो. मला वाटतं आता बेसिक या सगळ्या याच्यात फरक सगळ्याच, मी काय फक्त आमच्या शिवसेनेत किंवा जी आमच्यातून गेले लोक त्यांच्यात आणि ओव्हरऑलच राजकारणामध्ये अशा पद्धतीनं व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणावर आत्ता घुसलेलं आहे. हे कबूल केलंच पाहिजे. आधी हे नव्हतं. आधी अतिशय ज्याला निर्वाज्य आई लेकराचं जसं प्रेम असतं तसं संघटनेचं आणि कार्यकर्त्याचं प्रेम होतं. मला वाटतं आता त्याच्यात बऱ्याच प्रमाणात कमी झाली. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आता माझ्याच एन्काउंटरमध्ये संजय शिरसाट पण आलेले होते काही काळापूर्वी आणि त्यांनी असं म्हटलं, की उद्धवजींनी एकनाथ शिंदेना मी मुख्यमंत्री करतो असं म्हणून चूक केली. त्यांनी शब्द दिला आणि नंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री नाही केलं म्हणून हे असं सगळं घडलं. हे पहा, मग सांगावं ना त्यांनी की मला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून मी पक्ष सोडला. तुम्ही सोडताना काय सांगितले? अजितदादांनी देत नव्हता, तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, हेच कारणं दिले ना. मग त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून असलेल्या सरकारमध्ये तुम्ही 2-3 वर्ष कशाला राहिले? मग अजितदादाच्या मांडीला मांडी लावून तेव्हा जमत नव्हती, मग तेच अजितदादा तुमच्याच सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री कसे राहिले? हे पण प्रश्न आहे ना. याचाच अर्थ तुमच्या मनात पाप होतच. उद्धवजींना कशाला नाव ठेवायचं? उद्धवजींना नाव कशाला ठेवायचं? जर असं सरकार बनायचं असेल, काही वरिष्ठ नेते म्हणत असेल की उद्धवजी तुम्ही व्हा आणि नाईलाज म्हणून उद्धवजी जर झाले असेल, नाईलाज म्हणून ते काय फार आनंदाने लगे उद्धवजींना खुर्ची पाहिजे. आता मीच एक उदाहरण आहे ना. उद्धवजींनी कुठे आमदारकी घेतली? मला देऊन टाकली ना. उद्धवजींना फार खुर्ची प्रिय असेल तर त्यांनी राजीनामा दिलाय ना. असं शेवटचे आणखी 8-15 दिवस मुख्यमंत्री राहिले असते, तेवढे 8-10 दिवसात 5-50 फाईल मंजूर केल्या असत्या. पण हे केलं का उद्धवजींनी? ते नाही केलं. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं उद्धवजीवर अशा पद्धतीनं काही गोष्टी बोलणं चूक आहे. शेवटी यांच्या मनात पापच होतं. जसं देवेंद्र फडणवीसांच्या ज्या अमृताबाईंनी त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी काय उघडी घालून जात होते, हे घालून जात होते, याचा अर्थ काय? तुम्ही गुपचूप सगळं षडयंत्र रचत होते. तुम्ही षडयंत्र रचूनच संघटना फोडली ना. हे तर कबूल केलं पाहिजे. पण उद्धवजींनी असा शब्द दिला होता का? कोणता? मुख्यमंत्र्याचा? सगळं 2-4 दिवसात झाल्यावर कुठे शब्द वगैरे काय विषय असतो? एखाद्याला दिला असेल किंवा समजा मला एखादा शब्द दिला असेल असं धरून चला, पण काही कारणास्तव पाळणं नाही झालं म्हणून मी काय करायचं? उद्धवजींनी आधी दिलेलं सगळं विसरायचं की उद्धवजींनी आता मला सांगितलं होतं ते नाही झालं म्हणून त्याच्यामुळं मी काहीतरी बंडखोरी गद्दारी करायची? ह्या प्रश्नाचं उत्तर मीच शोधलं पाहिजे.
इतके दिवस मी उद्धवजी मला चालतात, मला नेता केलं चालतं, मला गटनेता केलं चालतं, मला विरोधी पक्षनेता केलं चालतं, मला मंत्री केलं चालतं, ते ते चालतं. आणि मग मला एक दुसरं मुख्यमंत्री नाही केलं तर मला चालत नाही, हे कसं? संघटनेत असतं. संघटनेच्या नेतृत्वाला, कोणत्याही नेतृत्वाला आपले 2 कार्यकर्ते, आपले 2 लोक मोठे झालेले आवडतातच ना, न आवडायचं काय कारण आहे? परंतु अशा पद्धतीनं जे आपल्याला फोडायला, आपल्या लोकांना जेलमध्ये टाकायला टपलेले आहेत, उद्धवजींना त्यांनी स्वतः येऊन सांगितलेलं आहे की मी काही या वयात जेलमध्ये जाऊ इच्छित नाही. हे सांगावं ना शिरसाट यांनी.